गोरक्षकांनी पोलिसांना फोन केला असता गाडी पकडल्यावर फोन करा असे सांगून फोन ठेवला। गोरक्षकांचा आरोप। लवकर 8 मार्च रोजी आयशर टेम्पोमध्ये गायीची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने सदर टेम्पोचा मोटरसायकलवरून पाठलाग करत असताना गोडेगाव शिवारात बारबोडी पुलाजवळ जिवे ठार मारण्याच्या हेतूने मोटरसायकलला पाठीमागून आयशर टेम्पो व क्रेटा गाडीची जोराची धडक मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। यामध्ये गोरक्षक संकेत हराळ हे गंभीर जखमी झाले असून या संदर्भात फिर्यादी संकेत हराळ यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 110 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान गोरक्षकांनी आयशर वाहनातून जनावरे भरून नेली जात असल्याची माहिती 1 तास आधीच फोन करून पोलीस निरीक्षक मोरे यांना दिली होती। मात्र मोरे यांनी API मुंडे यांचा नंबर दिला। API मुंडे यांना फोन केला असता त्यांनी गाडी पकडल्यावर फोन करा असे सांगून फोन ठेवला, असं गोरक्षकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय। दरम्यान या प्रकारात आयशर वाहन चालक क्रेटा कारमधील अज्ञात व्यक्तींवर गंभीर दुखापत, मारहाण, जिवे ठार मारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याबाबत कायद्यानुसार गुन्ह्यास वाढीव कलम 109 लावून कायदेशीर कारवाई करावी, असं निवेदन आमदार संग्राम जगताप आणि गोरक्षकांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलंय। गोरक्षकांवर वारंवार हल्ले केले जात आहेत आणि आता 2-4 दिवसापूर्वी गोरक्षा करता एका गोरक्षकावर अपघाताचा बनाव करून प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। काय सांगाल? या गोष्टीचा जी घटना घडली, गोरक्षकावर जो प्राणघातक हल्ला झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि कायद्याचा धाक राहिला की नाही या समाजकंटकांना, ही असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे की जर आमचे गोरक्षक कायदा कुठलाही हातात न घेता गाया गोमातांचं रक्षण करतायत आणि हे समाजकंटक डायरेक्ट त्यांना उडवतायत, म्हणजे याचा अर्थ कायद्याचा कुठेतरी धाक नाही राहिलेला। त्यासाठी आज आम्ही साहेबांकडे आलेलो आहे की हे जे काही ह्याच्यावर आरोप लावले गेले किरकोळ, ते न लावता जिवे मारण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला तो गुन्हा लागला जावा, म्हणजे पुढील भविष्य काळात आमच्या गोरक्षकांवर हल्ले होणार नाहीत। काही गोरक्षकांनी आमच्याकडे व्हिडिओ पाठवले। अशी घटना होण्याआधी त्यांनी पोलिसांना फोन लावून सांगितलं होतं, मात्र पोलीस वेळेवर आले नाही असा देखील आरोप केला जातोय। असा पण आरोप त्याच्यामध्ये झाला आहे। तर आम्ही ती पण प्रशासनाला विनंती करतो की गोरक्षक जेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्हाला फोन करून सूचना देतात तर त्याची तातडीने दखल घेणार त्यावेळी भविष्यात, अशी आम्ही मागणी करतो। गोरक्षकांना कळतंय की गो हत्या करण्यासाठी गायींना घेऊन जाते, पोलीस प्रशासनाला कळत नाही। काय सांगाल? आता ह्या संदर्भात हा जो विषय आहे तो पोलीस प्रशासनाने सुद्धा याच्यात आता सांगितल्याप्रमाणे जसं राज्य सरकारने आपल्या गोमातेला राज्य गोमाता म्हणून दर्जा दिलाय, मग हे पहिलं कर्तव्य कोणाचं आहे? खरं पाहिलं तर हे तर पोलिसांचं आहे। पण आज त्यांना सहकार्य म्हणून जर आमचे गोरक्षक पुढे येत असतील तर त्या गोरक्षकांना पूर्ण संरक्षण देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, कारण त्यांचंच काम ते निम्म हलकं करतायत खरं पाहिलं तर। आता तो प्रश्न असा आहे की त्या बेटमधले किंवा त्या विभागातले पोलीस प्रशासन काय करतं, हाही मोठा प्रश्नच आहे। सर्वप्रथम मी आमचे गोरक्षक संकेत हराळ यांच्यावर जो हल्ला झालाय तर तीव्र शब्दात निषेध करतो। अत्यंत गंभीर घटना आहे, पण पोलीस प्रशासन या घटनेला गांभीर्याने घेत नाही, म्हणून जिहाद्यांची याबाबत हिंमत वाढत चाललेली आहे। त्यामुळे ते वारंवार गोरक्षकांवर हल्ले करत आहेत। आज आम्ही प्राथमिक स्वरूपात पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिले आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली की जे संकेत हराळ यांच्यावर जो हल्ला झालाय तो भ्याड हल्ला आहे, तर पोलिसांनी ते एकदम किरकोळ स्वरूपाचे गुन्हे लावलेत। आता आम्हाला SP साहेबांनी सांगितलंय की त्याच्यात नक्कीच आम्ही जिवे मारण्याचा हा गुन्हा वाढीव कलम लावणार आहोत आणि कोणत्याही प्रकारे आम्ही आरोपींना पाठीशी घालणार नाही, असं SP साहेबांनी आश्वस्त केलंय। आम्ही SP साहेबांना मागणी केली आहे, जर आमच्या गोरक्षकांवरील हल्ले थांबले नाही तात्काळ तर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीव्र स्वरूपाचा रस्ता रोको करू, याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल।